नमस्कार. जय जगदंब. आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे जी कदाचित तुमच्याही बघण्यात असे कुणीतरी असू शकतात. कारण की आता आपल्याकडे सोशल मीडिया सारखं प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आपल्या हातात मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे किंवा फेसबुक, इन्स्टा ह्याच्या सगळ्या माध्यमातून आपल्याला अनेको प्रकारचे उपाय, त्याचप्रमाणे अनेको प्रकारच्या उपासना, जसं हल्ली बेधडक याक्षिणी उपासना सांगितल्या जात आहेत, अप्सरा उपासना सांगितल्या जात आहेत, भैरव उपासना, नरसिंहाची सारखी उग्र उपासना सुद्धा डायरेक्ट युट्यूबद्वारे किंवा ह्याच्या व्हिडिओद्वारे सांगितल्या जात आहेत. बघा, कोणतीही उपासना सगळ्या आपापल्या जागेवरती ग्रेटच असतात किंवा सांगणाऱ्याचा प्रयत्न असा असतो की त्या कशा चांगल्या आहेत. मला त्याबद्दल बोलायचं नाही, पण कुठलंही गोष्ट करताना अर्धवट ज्ञान आपल्याकडे असावं असं मला मुळीच वाटत नाही. कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास आपला असावा. अभ्यासून प्रकटावे ना तरी प्रकटोचे नाही, हा माझा पहिल्यापासूनच सांगणं आहे. तेच आत्ता तुम्हाला मी सांगणार आहे. अशीच एक सत्य घटना. एका व्यक्तीने असंच व्हिडिओद्वारे बघून देवी त्रिपुर सुंदरी, साक्षात त्रिपुर सुंदरी म्हणजे सांगायची गरज नाही, दशमहाविद्यांमध्ये येते ती. शाक्त संप्रदायाची ही उपासना आहे आणि ही जो स्वतः शाक्त आहे, जो स्वतः दशमहाविद्यांच्या अभ्यासक आहे, त्यानेच ती सांगावी आणि त्यानेच ज्यांनी सांगितलीये त्या व्यक्तीने त्यांच्याकडनं ती करून घ्यावी, अशी ही उपासना असते. पण अशीच उपासना एका व्यक्तीने कुठेतरी बघितली आणि करायला सुरुवात केली. 12 दिवसांची ती उपासना होती. करताना त्याने मस्तपैकी सुरुवात केली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. जेव्हा चौथा दिवस संपला, उपासना झाली आणि त्यानंतर त्याला असं दिसलं की एक भला मोठा, जो आपण अक्राळ विक्राळ अनाकोंडा म्हणतो, एवढा मोठा अनाकोंडा त्याला दिसला. तो जरा घाबरला, पण ठीक आहे, तो तेवढं त्यांनी झेलून घेतलं स्वतःला. 5वा दिवस जेव्हा उगवला आणि त्यांनी जसा तो उपासनेला सुरुवात केली तशी तो जो अनाकोंडा त्याला दिसला होता, त्याने काय केलं, अनाकोंडा म्हणजे अजगर, भला मोठा अक्राळ विक्राळ अजगर. त्या अजगराने त्याच्या शरीराला वेढा घालायला सुरुवात केली. जसा जसा तो उपासना पुढे पुढे नेऊ लागला तशी त्याची ती अजगराचा विळखा त्याच्या शरीराभोवती घट्ट बनत गेला आणि तो असा समोर येऊन त्याच्याकडे बघू लागला ज्या वेळेला तो उपासना करत होता. अचानक त्याच्या उपासनेतलं लक्ष विचलित झालं आणि त्यांनी त्या अजगराकडे बघितलं आणि अजगराकडे बघितल्यानंतर त्याला कळलं की आपल्याला खूप मोठा भ्रम झालेला आहे. प्रत्यक्षात अजगर नव्हता, पण त्याला तो दिसला आणि त्यांनी इतकं भयानक पद्धतीने त्याला घाबरवलं की तो घाबरला आणि भ्रम होता हे समजल्यानंतर त्याने तिथे थांबायचं होतं. पण त्याने काय केलं, त्यांनी पुन्हा ती उपासना तशीच सुरू ठेवली. जेव्हा 6व्या दिवसाची त्यांनी उपासना करायला घेतली त्यावेळेस त्याला असं दिसलं की त्याला एकच मुलगा असतो, एक संतान असते त्याला, त्याची बायको आणि तो, असं तिघांचं अतिशय छान कुटुंब असतं. त्याच्या बायकोनी त्याच्या मुलाचं शिरच्छेद केला, त्याला मारून टाकलं, असं त्याला त्या उपासनेमध्ये दिसलं. म्हणल्यानंतर तो तिथे थांबला. त्याला कळलं की आपल्याकडनं काहीतरी चुका होत आहेत, आपल्याला हे भयानक गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत आणि तो तिथे थांबतो. उपासना तिथेच थांबते आणि मग तो त्याचा शोध घेऊ लागतो की आपल्याला हे असं का घडलं. शोध त्याचा योग्य दिशेने जातो. त्याला कळतं की आपण खूप मोठी चूक केली आहे. एवढ्या मोठ्या देवतेची उपासना, आज छोट्या छोट्या देवतांच्या उपासना जरी आपण करायचं म्हटलं, नित्या वगैरे जरी करायच्या म्हटल्या, तरी आपल्याला ततफप होते. तर डायरेक्ट दशमहाविद्यांना हात घालणं, याच्यातून मला तुम्हाला असं सांगायचंय की बगलामुखी देवीची उपासना, मातंगी देवीची उपासना, माझ्याकडे असे अनेको लोकांचे फोन आहेत की आम्ही ह्या उपासना करून झालेलो आहोत म्हणून, आणि त्याचे काय काय पडसाद उमटले त्यांच्या आयुष्यामध्ये, काय काय त्यांना त्रास झाले, याचे माझ्याकडे मी अक्षरशः नावानिशी सांगू शकते. पण मला कुणाचीही नावं इकडे उघड करायची नाही, कारण की कुणीतरी त्यांच्या आयुष्यातले सिक्रेट मला सांगत असतं. त्यामुळे मला ते सांगायचं नाहीये. ह्याच्यातून मला हे सांगायचंय, तो तिथे मग तो योग्य गुरूंच्या शोधार्थ जातो
त्याला योग्य गुरु शोधलं की सापडतच. तर त्यांना ते मिळतात, त्यांना तो शरण जातो. योग्य गुरु मिळाल्यानंतर त्यांना ओळखण्याची सुद्धा दृष्टी आपल्याकडे लागते. ती त्याने ओळखली, त्यांच्या पायाजवळ अर्जी केली की मला तुमचा शिष्य, तुमचा सेवक, तुमचा दास बनवून घ्या, मला तुमच्या संप्रदायामध्ये, शाक्त संप्रदायामध्ये मला सामील करून घ्या. असं केल्यानंतर त्यांनी गुरूंचा मंत्र त्याला मिळतो. मंत्र मिळाल्यानंतर गुरूंना तो अशा गोष्टी घडल्या होत्या त्या त्यांनी आधीच सांगितलेल्या असतात. गुरु तीच उपासना त्याच्याकडनं त्यांच्या नियमावलीमध्ये करून घेतात. 12 दिवसांची त्याची उपासना पूर्ण होते. आता तुम्ही म्हणाल या व्हिडिओमध्ये माई तुम्ही असं वेगळं काय सांगितलं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उपासना तीच असते जी तुम्ही व्हिडिओतून किंवा कुठेतरी वाचून करता, मात्र ती सांगण्याची काहीतरी परंपरा आहे, ती करण्याची काहीतरी परंपरा आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कुठलंही अनुष्ठान, कुठलाही मंत्र, उपासना किंवा साधना ज्या वेळेला तुम्ही एखादी उचलता म्हणजे तुम्ही करायला घेता, त्यावेळेला तुम्हाला गुरूंचं मार्गदर्शन असणं, त्या गुरूंचा मंत्र प्राप्त असणं म्हणजे गुरुमंत्र तुमच्या जवळ असणं, आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या गुरूंची तुमच्यावरती कृपा असणं फार गरजेचं आहे. कारण की ज्या वेळेला आपण एखाद्या उपासनेला, अनुष्ठानाला बसतो, त्या उपासनेची संपूर्ण जबाबदारी त्या गुरूंकडे जाते. ते गुरु त्या उपासनेतून होणारे त्रास सगळे स्वतःवरती घेतात आणि आपल्या शिष्यांना फिल्टर लावून सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी ज्या योग्य आहेत, ज्या त्यांच्यासाठी सर्वार्थाने त्यांना सांसारिक दृष्टीने असतील, आर्थिक दृष्टीने असतील, काही त्याच्या इच्छेच्या दृष्टीने असतील, म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि सर्वात शेवटी येतो तो मोक्ष, अशा मार्गाने त्याला त्या व्यवस्थित त्याच्या आयुष्यामध्ये क्रमवाईज म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याच्यापर्यंत पोचतील कशा याची संपूर्णतः काळजी घेऊ शकतात ते म्हणजे फक्त सद्गुरू असतात. म्हणून कोणतीही गोष्ट सुरू करताना सर्वात पहिले तुमच्याकडे तुमचे सद्गुरू असणे फार महत्वाचे आहे. तर तुम्ही सुद्धा जर का अशी चूक करत असाल तर वेळेच थांबा आणि योग्य गुरूंच्या शोधार्थ निघा. शोधलं की सापडतच. जय भवानी, जय जगदंबा.